Good morning friends. I am Nirjala Chaudhary. Today we are going to learn 9th class unit number 4 Call of the Hills. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वी इयत्तेचं नंबर 4 युनिट बघणार आहोत. कॉल ऑफ द हिल्स म्हणजेच डोंगराचे किंवा टेकड्यांचे आकर्षण. दुसरा अर्थ डोंगराचे किंवा टेकड्यांचे बोलावणे असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूपच छान मजेदार अशी गोष्ट बघणार आहोत. गुलामीचा जो एक पर्याय सुचवते अशी एक मॉरल स्टोरी शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित सोन्याच्या पिंजऱ्यात एखाद्या पक्ष्याला ठेवण्यात आले किंवा रेशमाच्या दोरीने एखाद्या कबुतराला बांधण्यात आले, परंतु त्याची जी स्वतंत्रता आहे तर ती त्याच्यापासून काढून घेतली तर त्याचा काय परिणाम होतो, अशीच एक मॉरल स्टोरी आज आपल्याला शिकायची आहे. याच्याबरोबरच बहादुरीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला ह्या स्टोरीमधून मिळते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून तुम्हाला खूपच अशा गोष्टींचे ज्ञान मिळेल की जे तुम्हाला तुमच्या जीवनात उपयोगी पडेल. विद्यार्थी मित्रांनो, मॉरल व्हॅल्यू जे आहेत म्हणजेच नैतिक मूल्य तर ते खूपच कठीण आहे शिकायला. तर या पाठामधून तुम्हाला ते शिकवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया. Hey Abu Mia, looking sad. Why are you sitting alone today? ओ अबू मिया, दुःखी वाटत आहेत. आज तुम्ही एकटे का बसले आहात? Where is your darling कलुआ? तुमची प्रिय कलुआ कुठे आहे? गोविंदा was worried. गोविंदाला खूप चिंता वाटत होती. Perhaps I have lost her. अबू चाचा म्हणतात, कदाचित मी तिला गुमावले आहे किंवा ती हरवली आहे. I have seen her footprints going up the hills. मी तिच्या म्हणजेच कलुआच्या पायांचे ठसे टेकडीकडे जाताना पाहिले आहेत. That devil must have killed her. जो राक्षस आहे तर त्याने तिला मारूनच टाकले असेल, असे अबू मिया गोविंदाला सांगतात. हा जो गोविंदा आहे तर तो अबू मियाचा शेजारी आहे. पुअर अबू खान वॉज ऑलमोस्ट इन टीयर्स. बिचारे गरीब अबू खान हे अश्रूंमध्येच होते. ही कुड नॉट अंडरस्टँड व्हाय कलुआ ब्रोक द स्ट्रिंग अँड डिसअपियर इन द नाईट. त्यांना समजत नव्हते की रात्री कलुआ आपल्या गळ्यातील दोर तोडून का अदृश्य झाली, का त्यांच्या घरातून निघून गेली. ही यूज्ड टू गिव्ह हर ग्रीन ज्युसी ग्रास अँड टेस्टी ग्रेन्स. अबू खान तिला हिरवेगार गवत आणि स्वादिष्ट धान्य खायला देत होते. बट इव्हन दॅन हिज ओनली फॅमिली मेंबर्स हॅड लेफ्ट हिज हाऊस. परंतु तरीही त्याच्या कुटुंबातील एकमात्र सदस्य त्याचं घर सोडून गेली होती याचं दुःख नेहमी अबू मियाला वाटत असे. आफ्टर सम डेज अबू मिया ब्रॉड अनदर गोट. This new one was pretty white as snow, had 2 little horns and a pair of lovely bright red eyes. I will call you Chandni. Caressing her soft fur, he said. थोड्या दिवसानंतर अबू मियाने एक दुसरी बकरी विकत आणली आणि ही नवी बकरी खूप सुंदर होती. बर्फासारखी पांढरी, तिला 2 छोटे छोटे शिंग होते आणि सुंदर लाल डोळे होते.
मी तिला चांदणी म्हणेल असं अबोमिया तिचे मुलायम कोमल जे फर होते म्हणजे तिच्या अंगावर हात फिरून ते म्हणाले. One fine morning his neighbor Govinda appeared. He saw Abu Mia talking to his only family member. Hey Abu Chacha, you look happy and healthy. How's life now? एके दिवशी सकाळी त्यांचा शेजारी जो गोविंदा होता त्याने बघितले की अबू मिया त्यांच्या कुटुंबातील एकमात्र सदस्य बरोबर बोलत आहे, म्हणजेच चांदणीसोबत ते बोलत होते. अहो अबू चाचा, तुम्ही खूपच आनंदी आणि स्वस्थ दिसत आहात. आता तुमचं जीवन कसं आहे असं गोविंदा अबू चाचाला विचारतो. आय एम द हॅपीएस्ट पर्सन गोविंदा. चांदनी हॅज ब्रॉट न्यू लाईफ टू मी. शी लव्ज मी अलॉट अँड इवन आय कांट लिव्ह विदाउट हर. अबू चाचा वॉज बीमिंग विथ जॉय. अबू चाचा गोविंदाला सांगतात, मी सर्वात जास्त आनंदी व्यक्ती आहे. गोविंदा, चांदनीने मला नवीन जीवन दिले आहे. ती म्हणजे चांदणी माझ्यावर खूप प्रेम करते आणि मी पण तिच्याशिवाय जीवन जगू शकत नाही असं अबू चाचा गोविंदाला सांगतात. अबू चाचाचा चेहरा आनंदाने खुशीने चमकत होता, म्हणजेच ते खूपच आनंदी होते. बट व्हॉट वेअर यू टेलिंग हर? आय सॉ यू टॉकिंग विथ युअर डार्लिंग. ओ येस, I was telling her the story of Kalua's sad end at the bloodthirsty teeth of that devil on the hill. Abu Mia replied, but my dear Chandni will never leave me. She is so understanding and happy with me, he added. गोविंदा हा अबू चाचाला म्हणतो, परंतु तुम्ही तिला काय सांगतात? मी तुम्हाला तुमच्या प्रिय बकरी म्हणजेच चांदणीबरोबर गोष्टी करताना बघितलंय. अरे हां, अबू चाचा सांगतात की मी तिला टेकडीवर किंवा डोंगरावर जो रक्ताचा भुकेला राक्षस आहे तर त्याने त्याच्या तीक्ष्ण दातांनी कलुआचा कसा दुःखद शेवट केला त्याची गोष्ट मी तिला सांगत होतो. पण माझी प्रिय चांदणी मला कधीही सोडून जाणार नाही. ती खूपच समजदार आहे आणि माझ्याबरोबर ती खूपच खुश आहे, आनंदी आहे असं अबू चाचा गोविंदाला सांगतात. गोविंदा सेड, अबू चाचा, आय एम डिलाइटेड टू सी यू लाईक धिस. आय एम शुअर चांदनी विल अकंपनी यू टिल युअर लास्ट ब्रेथ. गोविंदा म्हणतो, अबू चाचा, मी तुम्हाला असं आनंदी बघून मला खूपच आनंद होतो. मला पूर्ण खात्री आहे की चांदणी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर राहीन असं गोविंदा अबू चाचाला सांगतो. सम इयर्स पास. चांदनी डेव्हलप an attraction for the hill. Every morning she watched the hilltop shining in the tender sunlight. थोड्या वर्षानंतर चांदणीला टेकडीचे किंवा डोंगराचे आकर्षण व्हायला लागले. प्रत्येक दिवशी सकाळी कोमल उन्हाच्या प्रकाशाने चमकणाऱ्या टेकड्यांना डोंगराला ती बघायची. How beautiful these hills are, she thought. And how refreshing is the breeze that blows through them. I must run across those green fields. She ran towards the hills but stopped with a jerk. There was a rope around her neck. She hated it most. ह्या टेकड्या किती सुंदर आहेत असा चांदणी विचार करायची आणि त्यांच्याकडून येणारी हवा किती ताजी, सुंदर आणि थंडगार आहे. चांदणी स्वतःशी म्हणते की मला ह्या हिरव्यागार शेतांमध्ये पळावंच लागेल. ती डोंगराकडे धाव घेते पण एका झटक्याने ती थांबून जाते कारण तिच्या गळ्यामध्ये दोर होता आणि तिला तो अजिबात आवडत नसे.
त्या दोराचा तिला खूप तिरस्कार होता. Gradually, Chandani stopped eating the green grass and tasty grains. Even she lost interest in Abu Khan's stories. She lost her appetite, grew very thin. She stared moodlessly at the hills, bathing in the sunlight or playing with the clouds. आता शेवटी हळूहळू चांदणीने हिरवेगार गवत आणि स्वादिष्ट धान्य होतं तर ते खाण्याचं बंद केलं. तिला आता अबू खानच्या गोष्टींमध्ये पण कुठल्याही प्रकारचा आनंद रस वाटत नव्हता. चांदणीची भूक पण आता मरून गेलेली होती आणि ती खूपच बारीक होऊन गेलेली होती. ती उदास होऊन उन्हात उभी राहायची किंवा टेकडीवरती वाहणाऱ्या वाऱ्याकडे एकटक बघायची. Abu Khan could sense what was happening to his dear Chandani. He pushed her into a small hut and shut the door, but forgot to close the small window at the back. अबू खान समजून गेले होते की त्यांच्या प्रिय चांदणीला काय झाले होते. अबू खानने तिला एका लहानशा झोपडीमध्ये धक्का देऊन आत टाकले आणि दरवाजा बंद केला. परंतु अबू चाचा हे झोपडीच्या मागे जी छोटी खिडकी होती तिला बंद करायचे विसरले. The same night, Chandani made the window her passage for freedom. When Chandani reached the hilltop, the big yellow sun was rising in the horizon. त्याच रात्री चांदणीने त्या खिडकीला स्वतःच्या मुक्तीचा स्वातंत्र्याचा मार्ग बनविला. जेव्हा चांदणी उंच डोंगरावर पोहोचली तेव्हा क्षितिजावर मोठा पिवळा सूर्य उगवत होता आणि शेवटी चांदणी अबू खानच्या घरामधून निघून गेलेली होती. तिने जी छोटी खिडकी होती तर त्या खिडकीमधून जाण्याचा आपला मार्ग तिने शोधून घेतला आणि आता ती डोंगरावर पोहोचलेली होती. She was overflowing with joy and wonder. The green grass under her feet became golden yellow. The wind sang an endless song of welcome. तिचं मन आनंदाने आणि आश्चर्याने झळकत होते. ती आता डोंगरावर पोहोचलेली होती. तिला खूप आनंद वाटत होता. तिच्या पायांखालील हिरवे गवत उन्हाने सोनेरी पिवळे झालेले होते. वारा पण एक न संपणारं अनंत असं स्वागत गीत गात होतं असं तिला वाटत होतं. Chandani felt as if she were meeting her mother after years of separation. How different all this was from Abu Khan's prison house. चांदनीला असं वाटत होतं की ती अनेक वर्षापासून तिच्या आईपासून वेगळी झालेली आहे आणि तिला तिची आई तेथे डोंगरावर मिळालेली आहे असं तिला वाटत होतं की जणू आपण आपल्या आईलाच या डोंगरावर भेटत आहोत. चांदणीच्या मनात असा विचार येतो की अबू खानचे घर जे जेलसारखे होते तर त्या घरापेक्षा हे सगळं किती वेगळं आहे. तर तिला तिथं डोंगरावर खूप आनंद वाटत होता आणि अबू खानचं घर जे जेलसारखं होतं तर त्या जेलमधून ती आता मुक्त झालेली होती आणि आता ती स्वतंत्र जीवन जगत होती. That day she jumped and played and eat all around. She was on the top of the world. It was the happiest day in Chandani's life. त्या दिवशी चांदणीने तेथे डोंगरावर सभोवताली आजूबाजूला उड्या मारल्या आणि तेथे खेळली आणि हिरवेगार गवतही तिने पोट भरून खाल्लं. त्या दिवशी चांदणी खूपच आनंदी होती. तिला असं वाटत होतं की ती जगातील सर्वोच्च ठिकाणी आहे. तो चांदणीच्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस होता.
The sun disappeared behind the hills. Soon the darkness covered the grass, the flowers and trees. The wind stopped blowing. There was stillness all around. An owl hooted from a hole. चांदनी felt scared. आता संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. सूर्य डोंगराच्या मागे अदृश्य झाला होता. थोड्याच वेळात फुलं, वृक्ष आणि गवत अंधाराने दिसेनासे झाले. आता काहीच दिसत नव्हतं, अंधार पडलेला होता. आता वारा वाहण्याचं सुद्धा बंद झालं होतं. सभोवताली चारही बाजूंनी गाढ शांती होती. शांतता पसरलेली होती. एका झाडाच्या छिद्र्यामधून घुबडाने आवाज केला. घुबडाने तिचा आवाज काढला. चांदणी खूपच घाबरली आणि त्या आवाजाने चांदणी एकदम घाबरून गेली. The full moon rose in the distant sky. In silver light, Chandni saw two bright eyes and sharp teeth moving slowly towards her. The devil was not in a hurry. He knew that goat was also his food. दूर आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. त्याच्या चंदेरी प्रकाशात चांदणीला दोन चमकणारे डोळे आणि अतितीक्ष्ण दात हळूवार तिच्याकडे येताना चांदणीने बघितले. जो राक्षस म्हणजे जो लांडगा होता, तर त्याला कुठल्याही प्रकारची घाई नव्हती. त्याला माहीतच होते की ही जी बकरी आहे म्हणजे जी चांदणी आहे, तर ती त्याचा शिकार आहे. The wolf and the goat struck their heads with each other. He was big and ferocious, whereas she was small but not weak. Chandni stood firm on her legs, head slightly bent and her strong horns aimed at the devil. लांडगा आणि बकरीने म्हणजे जो राक्षस होता, तो राक्षस आणि चांदणी एकमेकांच्या डोक्याला त्यांनी धडक दिली. म्हणजे एकमेकांच्या डोक्याला डोकं त्यांनी ठोकलं. जो लांडगा होता तर तो मोठा आणि विक्राळ दुष्ट होता. त्याचं रूप अगदी अक्राड विक्राड होतं आणि तो खूप धष्टपुष्ट आणि दुष्ट पण होता. जेथे चांदणी त्याच्या पुढे अगदी लहान होती, नाजूक होती, परंतु दुबळी न होती. चांदणी तिच्या कणखर किंवा भक्कम पायांवर स्थिर उभी होती. तिचे डोके थोडे खाली वाकलेले आणि तिचे मजबूत शिंग तिने राक्षसासमोर म्हणजे लांडग्यासमोर आपल्या ध्येयाकडे लावलेले होते. She looked like a brave soldier, ready to fight a cruel enemy. The fight began. It went on through the night. The moon began to grow pale and suddenly hide behind the cloud. चांदणी एक क्रूर दुष्ट शत्रूसमोर लढायला तयार आहे अशा बहादूर सैनिकासारखी ती दिसत होती. आता युद्ध सुरू झाले. जी लढाई जे युद्ध होते तर ते संपूर्ण रात्र चालले. चंद्र आता निस्तेज व्हायला सुरुवात झाली आणि अचानक ढगांच्या मागे चंद्र आता लपलेला होता. The stars also began to disappear one by one. A faint light appeared in the east. The first rays of the sun saw Chandni laying on the ground. जे तारे होते ते पण एका पाठोपाठ एक अदृश्य व्हायला लागले. पूर्वेकडे एक फिकट प्रकाश दिसायला लागला. सूर्याच्या पहिल्या किरणांनी चांदणीला जमिनीवर पडलेलं पाहिलं. तर रात्रभर चांदणीने लढत दिलेली होती. आता सूर्य उगवलेला होता आणि सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये चांदणी जमिनीवर पडलेली दिसत होती.
She was completely soaked in blood. The wolf, tired and sleepy, was getting ready to devour her. A flock of birds sitting on the tree was debating the result of the fight. चांदणी पूर्णपणे रक्तात माखलेली होती, बुडालेली होती. थकलेला आणि झोपेने घेरलेला लांडगा तिला खायला अगदी तयार होता. एका वृक्षावर पक्ष्यांचा घोळका बसलेला होता. या लढाईच्या युद्धाच्या परिणामाविषयी चर्चा करत होते. जी लढत लांडग्यामध्ये आणि चांदणीमध्ये झालेली होती, तर त्या लढाईचा काय परिणाम झाला तर त्यांच्याविषयी त्या पक्ष्यांमध्ये चर्चा चालू होती. सो हू इज द विनर? आस्क अ स्मॉल वन. The wolf, of course. Most of others declared together. No, said a wise old bird. Chandni is the winner. I have never seen such a brave freedom fighter. तर आता त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती. तर विजेता कोण आहे? तर त्याच्यामधून एका छोट्याशा पक्ष्याने विचारलं. नक्कीच लांडगा. त्याच्यातून जास्तीत जास्त पक्ष्यांनी एकत्र जाहीर केले की लांडगा हा विजयी आहे. नाही, एक समजदार जो हुशार वृद्ध पक्षी बोलला, चांदणी ही विजेता आहे असं त्या वृद्ध पक्षाने सांगितले. आणि तो म्हणाला की मी एवढी बहादूर स्वातंत्र्य सेनानी आजपर्यंत कधीच बघितली नाही. कारण चांदणीने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या लांडग्याशी लढत देऊन ती रक्ताने भरून जमिनीवर पडली होती. आणि लढत देताना त्या क्रूर राक्षसासमोर तिने आपले प्राण गमावले होते. अशा प्रकारे चांदणीचा लढत लढत शेवट झाला आणि विजेता ही चांदणीच ठरली. विद्यार्थी मित्रांनो, केव्हाही जीवनात जेव्हा संकट येतात तेव्हा त्या संकटांना आपण सामोरे जायला पाहिजे. म्हणजेच त्यांच्याशी लढत द्यायची, संकटांवर मात करायची. जीवनात जर लक्ष्य प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल. विद्यार्थी मित्रांनो, खूपच सुंदर असं मॉरल ह्या गोष्टीमधून आपल्याला मिळालेलं आहे. डेथ ऑफ फ्रीडम इट बेटर दॅन द लाईफ ऑफ स्लेव्हरी. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याचा मृत्यू गुलामीच्या जीवनापेक्षा केव्हाही चांगला, हा मॉरल आपण या स्टोरीमधून आज घेतलेला आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड धिस युनिट व्हेरी वेल अँड फिट इन युअर माइंड ऑल्सो. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहे. त्याच्यानंतर इथे आन्सर दिस क्वेश्चन्स इन 2 or 3 sentences each. पाठ 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून व्यवस्थित आपल्या होमवर्कच्या वहीत लिहून घ्यायची आहेत.